देख सकते हैं कि इस बस में कई लोगों को लोकांनी बोलायलाच पाहिजे, बोलला नाही तर मराठी लोकांचं सगळं संपून जाईल। मॅडम तुम्ही कुठल्या संघटनेकडनं आहात? मी कुठल्याही संघटनेची नाही, मी मराठी मुलगी आहे, मी स्वाभिमानी आहे। का तुम्हाला बोलायचा पण नाही का अधिकार नाहीये? बोलायचा अधिकारच नाहीये इकडे, बोलायचा अधिकार दिला नाही का? आम्ही मराठी आहोत आणि मराठी आम्ही शिवरायांची मुलं आहोत। सगळ्यांना लाज वाटायला पाहिजे, मागून बघतायत। ज्या पद्धतीची दडपशाही करताय, पोलिसांची दडपशाही असं वाटतंय का तुम्हाला? कारण तुम्ही कुठल्याही पक्षाशी रिलेटेड नाही असं सांगतायत। सर्वसामान्य हे मराठीचं गाव आहे। तुम्ही गुजराती लोकांनी जेव्हा आंदोलन केली, रस्त्यावर उतरले, गुजराती मारवाडी गुजराती जय गुजराती असं म्हणाले, जय गुजरात म्हणाले, तेव्हा सगळे बहिरे झालेले का? तेव्हा सगळे बहिरे झालेले का? हे महाराष्ट्र आहे, कोणाच्या बाबाचं गाव नाहीये। मी मराठी मुलगी आहे, मी शिवरायांची मुलगी आहे। हे पुन्हा मराठीसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी नवीन आंदोलन सुरू झालं असं वाटतं। याची गरज आहे महाराष्ट्रात। हो, राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेबांसारखे लोकांनी इकडे परत एक आंदोलनाची सुरुवात व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे। तर तुम्ही आनंदाने राहावं। तुम्ही गेल्या 4 दिवसात पोस्ट पाहत असाल फेसबुक वरती। तर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात आता धरपकड सुरू करण्यात आलेली आहे। आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, आम्ही मराठी माणूस आहोत। या मीरा रोडच्या ओम शांती चौकामध्ये पोहोचत आहेत, त्यांना पांगवण्यात येत आहे। पोलीस पुढच्या बाजूला आपण पाहतो की सगळे जे लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमत आहेत त्यांना इथून पांगवण्याचा प्रयत्न करतायत आणि जे लोक घोषणाबाजी करतायत किंवा या मुद्द्यावरती बोलू पाहतायत त्यांना सुद्धा इथून हटवलं जाते। त्याचबरोबर ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली गेलेली आहे। काही बसेसच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना एकत्रितपणे इथून बाजूला करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे। या सगळ्या लोकांचं एकच म्हणणं आहे ते म्हणजे जर अमराठी व्यापाऱ्यांना अशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करण्याचा मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आलेली होती तर मग मराठी माणसांना मोर्चा काढण्याची परवानगी का दिली जात नाही? आणि त्यासाठी आपण पाहतो की मराठी माणसं जे रस्त्यावरती आता उतरलेले आहेत, या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जे इथे लोक येत आहेत त्या सगळ्यांना आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। शिवाय हा सगळा जो जनसमुदाय आहे तो सुद्धा पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। काही ड्रोनच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये लक्ष ठेवलं जात आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय हे ड्रोन जे उडत आहेत हे गर्दीवरती लक्ष ठेवण्यासाठी आहेत, जेणेकरून उद्या जर एखादा अनुचित प्रकार झाला तर त्या अनुषंगाने ते फुटेज जे आहेत ते प्राप्त करता येईल आणि त्या अनुषंगाने कारवाई जी आहे ती करता येईल। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की या बाजूला सुद्धा मोठा गोंधळ जो आहे तो आता होऊ लागलेला आहे। हळूहळू लोक जमण्याचा प्रयत्न करतायत। अविनाश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर हा मोर्चा होणार होता, मात्र त्यांना रात्रीच ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा त्यांचं आवाहन जे होतं की जे लोक मराठीवरती प्रेम करतायत त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं आणि मराठीची ताकद आणि एकजूट जी आहे ती दाखवून द्यावी। या अनुषंगानं या आवाहनाला प्रतिसाद देत जे मराठी लोक या ठिकाणी येत आहेत, मराठी भाषेवरती प्रेम करणारे येत आहेत, त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे। एकच प्रश्न पोलिसांना खरं तर विचारला जातोय तो म्हणजे याच्या आधी जो मोर्चा झाला अमराठी व्यापाऱ्यांचा त्या मोर्चाला परवानगी जर पोलिसांनी दिलेली होती तर आता या मोर्चाला परवानगी पोलीस का देत नाहीत? आणि हाच प्रश्न सातत्यानं हे सगळे मोर्चेकरी जे आहेत ते विचारताना पाहायला मिळत आहेत। काही आंदोलकांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे जे मोर्चामध्ये सहभागी होणार होते, मात्र जी गर्दी अजूनही या ठिकाणी येते आहे त्या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। मोठ्या संख्येनं हळूहळू या ठिकाणी लोक जे आहेत यायला सुरुवात झालेली आहे। मनसे नेते संतोष धुरी हे सुद्धा मीरा रोडच्या दिशेने येत असल्याची माहिती सध्या मिळते आहे। ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर या ठिकाणी नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जे आपण पाहतो की या ठिकाणी ही तरुणाई जी या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येते आहे त्यांना सुद्धा या मोर्चाच्या ठिकाणाहून बाजूला करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। मोठ्या संख्येनं लोक जे येत आहेत त्या सगळ्या लोकांना या आंदोलनाचं ठिकाण जे जमण्याचं एक मिनिट थांबा मॅडम तिथे बसा कोऑपरेट नाही तुम्ही चला जाती चाललाय मॅडम काय सांगा मॅडम पोलिसांच्या पाठीच्या पोलिसांनी का
आहे आज हे लोकांनी असं जबरदस्ती करून बसवतात आहे हे काय योग्य आहे? आम्ही काय शांततेत आंदोलन करतोय ना, शांततेत लोकशाही पण नाही. लोकशाहीमध्ये जर असं असेल तर आज नाही हे चुकीचं आहे. एवढा पोलीस बंदोबस्त कशाला तेव्हा त्यांनी आंदोलन केलं तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त होता का? सांगा तुम्ही मला. तुम्ही कोणत्या पार्टीच्या आहात आणि काय आम्ही पद आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची आहे. शहर संघटक आहे शिवानी देसाई. आज या लोकांनी हे केलंय हे योग्य नाहीये. शांततेत आंदोलन होणार होतं ना, कुठे काय मारामारी होते नाही ना. हा एवढा पोलीस बंदोबस्त कशाला केलाय मी? हा एवढा याच्यात त्यांनी पण केला तेव्हा एवढा पोलीस बंदोबस्त होता. म्हणजे मराठ्यांचा आवाज दाबला जातो. मराठ्यांचा आवाज हा तेच करतात आहे. मराठ्यांचा आवाज दाबला जाते. मराठ्यांना इथे राहायला द्यायचं नाही असं त्यांचं चाललेलं आहे.